नमस्कार. मी मधुरा. गणपतीनिमित्त माझ्या आईची खास नैवेद्याची रेसिपी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे. आमच्याकडे लाह्या हा गोड प्रकार गणपतीला नैवेद्य दाखवला जातो. आमच्याकडे दरवर्षी 1.5 दिवसाचा गणपती असतो. त्यामुळे नैवेद्याला काय करायचं हा प्रश्न असतो. म्हणून आम्ही लाह्यांचा हा गोड प्रकार प्रसाद वाटण्यासाठी करतो. तसंच गणपतीलाही नैवेद्य दाखवणं होतं. तर चला सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला. तर तुम्ही पाहत असाल कढईत 2 चमचे साजूक तूप, त्यात बारीक गूळ किसून घातलेला आहे आणि हा गुळाचा पाक होईस्तोवर हे गूळ ढवळत राहायचं. अशा तऱ्हेने हा पाक आता झालेला आहे. काहीच वेळ हा पाक झालाय की नाही तो तुम्ही थोड्याशा पाण्यात एखादं थेंब गुळाचा पाक घालावा व त्याचा एकजीव गोळा होत असेल ह्याचा अर्थ हा पाक झालेला आहे. मग आम्ही हा पाक झाल्यानंतर थोडीशी पिठी साखर चवीनुसार घातली. त्याची कडक त्यात भाजलेले शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याची कापं, असं थोडं थोडं करून घालावं. भाजलेले तीळ, वेलची व जायफळ पूड चवीनुसार हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. ह्याच्यात मावतील एवढ्याच लाह्या घालाव्या. अधिक घातल्यास तो गुळाचा पाक सगळीकडे लागणार नाही. तर हवं तेवढंच त्याच्यात लाह्या घालून त्याला चहूबाजूने गूळ लागेल असं ढवळून घ्यायचं. हे व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर ह्याला नॉर्मल टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं. सो अशा परीने आपली ही नैवेद्याची रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सबस्क्राईब व कमेंट करून सांगा. ते बाजूला काय